नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील प्रथमः पाठः आद्य कृषकः पृथुवैन्यः या धड्याचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण हा धडा समजावून घेतलेला होता. तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितलेला नसेल तर तो आधी बघा, म्हणजे तुम्हाला भाषाभ्यास लवकर समजेल. आज आपण भाषाभ्यास बघूया. भाषाभ्यासः. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिला, चारणाः किमर्थम उत्सुकाः. म्हणजे चारण म्हणजे काय? राजाची स्तुती करणारे स्तुतीपाठक. ते जे स्तुतीपाठक लोक होते ते कशासाठी उत्सुक होते? तर आपल्याला माहिती आहे ते राजाची स्तुती गाण्यासाठी म्हणून उत्सुक होते. म्हणून चारणाः पृथुवैन्यस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः असं आपण उत्तर लिहायचं. पुढे, भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्टम. म्हणजे फिरताना पृथुराजाने काय पाहिले? तर आपल्याला माहिती आहे पृथुराजाने काय पाहिलं, तर प्रजाजन कसे झालेले आहेत? अतिशय बारीक आणि अशक्त झालेले आहेत. ते निकृष्ट अन्न खात आहेत आणि पशूंप्रमाणे जीवन जगतात. म्हणून आपण लिहायचं, भ्रमणसमये पृथुराजेन दृष्टम यत म्हणजे की. असे पाहिले की प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. प्रजाजन अतिशय बारीक आणि अशक्त झालेत. ताः प्रजाः निकृष्टान्नं खादन्ति. आणि ते प्रजाजन निकृष्ट अन्न खातात. आणि पशुवत जीवन्ति च. आणि पशूंप्रमाणे जीवन जगत आहेत. आता त्यामध्ये तिसरं, वसुंधरायाः उदरे किं वर्तते. म्हणजे वसुंधरा म्हणजे पृथ्वी. पृथ्वीच्या पोटामध्ये काय आहे? तर धनधान्य यासारख्या सगळ्या वस्तू पृथ्वीच्या पोटात आहेत. म्हणून वसुंधरायाः उदरे धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वर्तते. पुढचा, स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत. म्हणजे स्त्रीचं रूप धारण करून पृथुराजाच्या समोर, पुरतः म्हणजे समोर, पृथुराजाच्या समोर कोण प्रकटित झाली होती? तर आपल्याला माहिती भूमी हीच स्त्रीचं रूप घेऊन पृथुराजासमोर प्रकट झाली होती. म्हणून भूमी ही स्त्रीरूपम धृत्वा पृथुनृपस्य पुरतः प्रकटिता अभवत. पहिला प्रश्न झालाय. आता दुसरा, माध्यम भाषया उत्तरत. म्हणजे माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहायचे. त्यातला पहिला, भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. म्हणजे भूमातेने पृथुवैन्य राजाला काय उपदेश केला? तर आता बघूया काय उपदेश केला. आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठात ज्याने शेतीला सुरुवात केली आणि शेतीचे तंत्र विकसित केले त्या पृथुराजाची कथा आलेली आहे. राज्यात फिरत असताना आपले प्रजाजन अशक्त आहेत, निकृष्ट अन्न खात आहेत, अशी प्रजेची वाईट अवस्था पाहून पृथुवैन्य चिंताकुल झाला. धनधान्य, फुले, फळे हे सगळे पृथ्वीच्या पोटातच असते. ते मिळवण्याचा प्रयत्न कर. या पुरोहिताच्या सल्ल्यानुसार त्याने पृथ्वीला ते सर्व देण्यासाठी भाग पाडावे म्हणून धनुष्य सज्ज केले. तेव्हा स्त्री रूपात पृथ्वी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि ती राजाला म्हणाली, हे प्रजाहित दक्ष राजा, जर तू प्रयत्नपूर्वक शेती केलीस तर मी प्रसन्न होईन. म्हणून धनुष्याचा तू त्याग कर. आणि तू शेती केलीस तर माझ्या उदरात असलेली धनधान्य, फुले, फळे प्रजेला मिळतील. त्यामुळे फावडी, नांगर, कुदळी, विळे अशी खणण्याची साधने घेऊन प्रजाजनांबरोबर तू शेतीची कामे सुरू कर. असा उपदेश भूमातेने राजाला केला. धनुष्याच्या ऐवजी शेतीच्या साधनांनी आणि कामांनी राज्यात समृद्धी येईल असा भूमातेने राजाला उपदेश केला. हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर की भूमातेने राजाला काय उपदेश केला. आता दुसरा प्रश्न त्यातलाच, धरित्र्याः उपदेशं मनसि निधाय
पृथुवैन्यः किम किम अकरोत, म्हणजे भूमीचा, धरित्रीचा म्हणजे आपल्या पृथ्वीचा उपदेश मनात ठेवून पृथुराजाने काय काय केलं. तर आता बघूया काय केलं. आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठात ज्याने शेतीला सुरुवात केली आणि शेतीचे तंत्र विकसित केले त्या पृथुराजाची कथा आलेली आहे. पृथुवैन्य राजाने धनुष्य सज्ज करून पृथ्वीच्या पोटातील धनधान्य, फुले फळे प्रजेसाठी मिळवण्याचे ठरवले. त्यावेळी धरणी मातेने स्त्रीरूप धारण करून त्याला उपदेश केला. शेती करणे हाच आपल्याला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे असे पृथ्वी म्हणाली. त्यानुसार त्याने प्रजेच्या मदतीने शेतीशी संबंधित आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या. नद्यांचे मार्ग अडवून त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला. पावसाचे पाणी साठवण्याचे काम हाती घेतले. जमीन सुपीक व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर चांगले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बियाण्यांवर संस्करण म्हणजे प्रक्रिया केली. निवडक व उत्तम दर्जाचे बी पेरल्याने पाऊस पडल्यावर विपुल धान्य उपलब्ध झाले. अशा रीतीने शेतीचे महत्त्व ओळखून प्रजेला शेतीचा मार्ग दाखवणारा या अर्थाने पृथुवैन्य राजा आद्य कृषक म्हणून प्रसिद्ध झाला. जमीन, पाणी वगैरे नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून समृद्धीचे ध्येय साध्य करता येते हे यावरून समजते. हे झालं माध्यम भाषा उत्तरत. आता प्रश्न तिसरा, जालरेखाचित्रम पूरयत. जालरेखाचित्र पूर्ण करायचे. आता काय म्हटलंय, कृषी साधनानी म्हणजे शेतीची साधनं कोणकोणती होती, 4 होती. त्यांनी हलाहा हे दिलेलं आहे. अजून खनित्राणी, लवित्राणी आणि कुद्दलकाहा ही 4 आहेत. त्याच्यानंतर पृथुराजस्य प्रजा, पृथुराजाची प्रजा कशी होती तर कृशाहा म्हणजे बारीक. तसंच अजून आलंय धड्यामध्ये अशक्ताहा, अशक्त. निकृष्टान्नम खादंती, निकृष्टान्न खात होते. आणि पशुवत जीवंती, पशूंप्रमाणे जीवन जगत होते. आता पुढे भूम्या उदरे निहितानी म्हणजे पृथ्वीच्या पोटात काय काय ठेवलेलं होतं तर धनानी धन, धान्यानी म्हणजे धान्य, फलानी म्हणजे फळे आणि पुष्पाणी म्हणजे फुले. आता चौथा प्रश्न, पाठ्यांशम पठित्वा प्रवाही जालम पूरयत. आता हे आपल्याला पूर्ण करायचंय. पहिल्यांदा काय दिलंय, पृथुवैन्यः बीजानाम म्हणजे पृथुराजाने बियाणांचं. आता काय काय केलं त्याने तर त्या प्रक्रिया आपल्याला लिहायच्यात. की पहिल्यांदा त्याने काय केलं, संकलनम म्हणजे त्या एकत्रित केल्या, जमवल्या. त्याच्यानंतर चयनम म्हणजे योग्य त्यातून चांगल्या असतील ते निवडल्या. त्याच्यानंतर संस्करणम म्हणजे त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया त्याने केली. आणि प्रक्रिया केल्यानंतर वपनमच अकरोत, वपनम म्हणजे काय, त्या बिया पेरल्या. आता पुढे प्रश्न 5वा, प्रश्न निर्माणम कुरुत, प्रश्न तयार करायचा आहे. त्यामध्ये पहिलं वाक्य दिलंय, प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. प्रयाग या क्षेत्री पृथुराजाची राजधानी होती. मग प्रयाग क्षेत्रे याला अंडरलाईन केली आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न कसा तयार करायचा आहे तर पृथुराजाची राजधानी कुठे होती तर प्रयाग क्षेत्री होती. म्हणून कुत्र हे आपण वापरणार आहे वाक्य प्रश्न तयार करताना. पृथुराजस्य राजधानी कुत्र आसीत आणि प्रश्नचिन्ह. पुढचं वाक्य दिलंय, प्रजा पशुवत जीवंती म्हणजे प्रजाजन पशूंप्रमाणे जीवन जगत आहेत. कोणाप्रमाणे, पशूंप्रमाणे. म्हणून कथम हे आपण वापरणार आहे. प्रजा कथम जीवंती, इथे थ वर अनुस्वार आहे, कथम. पुढचं वाक्य दिलंय, धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः उदर एव वर्तते.
म्हणजेच काय, धनधान्यासारख्या सगळ्या वस्तू या वसुंधरेच्याच पोटात असतात. वसुंधरायाः, वसुंधरेच्या. मग कोणाच्या, असा आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. आता याच्यामध्ये वसुंधरा हा मूळ शब्द आहे जो मालाप्रमाणे चालेल आणि वसुंधरायाः हे मालायाः याप्रमाणे झालंय. मग हे षष्ठीचं रूप आहे, षष्ठी एकवचन, म्हणून आपल्याला किम सर्वनामाचं सुद्धा स्त्रीलिंगाचं षष्ठी एकवचन घ्यायचं आहे, जे आहे कस्याः. म्हणून धनधान्यादी सर्वं वस्तुजातं कस्याः उदरे एव वर्तते, असा प्रश्न तयार करायचा. नंतर पर्जन्यादनंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः, म्हणजे पाऊस पडल्यानंतर त्या बियांना अंकुर फुटले किंवा त्या बियांमधून अंकुर बाहेर आले. मग कशामधून, बियांमधून. किंवा कशापासून, तर बियांपासून. म्हणून केभ्यः, पर्जन्यादनंतरम केभ्यः अंकुराः उद्भूताः, असा प्रश्न तयार करायचा. आता 6वा प्रश्न, सूचनानुसारम कृतीः कुरुत. सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. त्यामध्ये वाक्य दिलंय, पृथुवैन्यस्य निस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्, हे वाक्य दिलंय. आणि म्हटलंय पूर्वकालवाचक त्वांतव्ययम निष्कासयत. पूर्वकालवाचक त्वांतव्य काढायचे. आता याच्यामध्ये त्वांतव्य कोणतं आलंय वाक्यामध्ये, तर ज्ञात्वा हे त्वांतव्य आलेलं आहे. मग आता त्वांतव्य काढताना आपण काय करतो, तर वाक्यामधलं जे हे अभवन हे क्रियापद आहे त्याप्रमाणेच ज्ञात्वा यामधल्या मूळ धातूचं आपण रूप करतो, त्याप्रमाणे जसं अभवनचं आहे त्याचप्रमाणे, आणि शेवटी च लिहितो वाक्य जोडण्यासाठी. म्हणून उत्तर येईल, आता अभवन हे काय आहे, लंग लकाराचं रूप आहे. मग ज्ञात्वाचं सुद्धा आपण लंग लकाराचं रूप होतं अजानन. म्हणून पृथुवैन्यस्य निस्पृहतां स्तुतिगायकाः अजानन प्रसन्नाः च अभवन. आपण च एक ॲड केला आणि अजानन हे अभवन सारखं रूप केलं. बाकी वाक्य तसंच आहे. आता दुसरं, त्वम प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि. आता इथे काय म्हटलंय, त्वम स्थाने भवान योजयत. त्वम या जागी आपल्याला भवान हा कर्ता वापरायचा आहे. आता कर्ता बदलला म्हणजे क्रियापद सुद्धा बदलणार आहे. आता त्वम हा मध्यम पुरुषी एकवचनी कर्ता होता, त्याच्यामुळेच करोशी मध्ये आपल्याला माहिती आहे सी थ सी प्रत्यय लागलाय मध्यम पुरुषाचा एकवचनाचा. आता जेव्हा भवान आपण वापरू, भवान हा प्रथम पुरुष एकवचन आहे, त्यामुळे आपल्याला क्रियापदाचं सुद्धा प्रथम पुरुष एकवचन घ्यावं लागणार आहे. म्हणजे ती तह अंती प्रथम पुरुष. मग ती हा प्रत्यय लावून प्रथम पुरुष एकवचनाचा करोती हे रूप होईल आणि भवान प्रयत्नेन कृषिकार्यं करोति असं रूप होईल. आता पुढे त्वम धनुः त्यज असं म्हटलंय. आता इथे सुद्धा पुन्हा त्वम स्थाने भवान योजयत असंच म्हटलंय. आता इथे त्यज हे कशाचं रूप आहे, तर लोट लकार म्हणजेच आज्ञार्थाचं मध्यम पुरुष एकवचनाचं रूप आहे. जसं की त्वम सुद्धा मध्यम पुरुष एकवचन आहे. आता भवान वापरल्यानंतर आपल्याला प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लावून क्रियापद करावं लागेल. मग तू ताम अंतू प्रथम पुरुष, म्हणून तू हा प्रत्यय लावून त्यजतु असं रूप होईल. भवान धनुः त्यजतु. आता पुढे भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यं अकरोत्. तर इथे म्हटलंय भूमातुः स्थाने भूमी शब्दस्य योग्यं रूपं लिखत. आता भूमी या शब्दाचं योग्य रूप आपल्याला लिहायचंय भूमातुः या जागी. आता भूमी हा शब्द आपण कोणाप्रमाणे चालवणार, तर ह्रस्व इकारांत आहे आणि स्त्रीलिंगी आहे, त्याच्यामुळे मतीप्रमाणे. मग आता भूमातुः ही कोणती विभक्ती आहे इथे ते आधी ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तशीच आपण तीच विभक्ती आपण भूमी या शब्दाची सुद्धा करणार.
आता भूमातुः हे षष्ठीचं एकवचन आहे, त्याच्यामुळे भूमी या शब्दाचं सुद्धा षष्ठीचं एकवचन घेणार आपण. आणि मतीची सुद्धा 2 रूपं होतात षष्ठी एकवचनाची, मतेः आणि मत्याः. तसेच भूमेः किंवा भूम्याः या दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता, कोणतंही. भूमेः किंवा भूम्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम् अकरोत्. पुढे प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु आणि म्हटले लकारम लिखत. तर लकार लिहायचंय. कुरु हे क्रियापद आहे, म्हणजे काय इथे आज्ञा दिलेली आहे की प्रजाजनांबरोबर तू कृषी कार्य कर. आता फक्त इथे कर्ता नाहीये दिलेला, कारण की तो अध्यारूत आहे. कर्ता आहे त्वम, मध्यम पुरुष एकवचन, त्वम कुरु. म्हणून कुरु आज्ञा दिलेली आहे, आज्ञार्थ आहे, म्हणजेच लोट लकारः. पुढचं वाक्य आहे अहम प्रसन्ना भविष्यामि. आता म्हटलंय लुट स्थाने लिंग प्रयोगम कुरुत. आता भविष्यामि हा कोणता लकार आहे? लुट लकार, म्हणजेच भविष्यकाल आहे. भविष्यामि म्हणजे मी प्रसन्न होईन, फ्युचर टेन्स आहे. मग आता काय म्हटलंय, त्याच्या जागी काय करायचं आहे? विधिलिंग लकाराचं योग्य रूप वापरायचं आहे. आता अहम हा उत्तम पुरुष एकवचनी कर्ता आहे, त्याच्यामुळेच भविष्यामि असं रूप झालंय. मग आपल्याला विधिलिंग लकाराचं सुद्धा उत्तम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लावून रूप करायचं आहे. आता विधिलिंग लकाराचे प्रत्यय काय आहेत? उत्तम पुरुष एकवचन इयम, इव, इम. मग आता एकवचनाचा इयम हा प्रत्यय लावून आपण रूप करणार भवेयम. अहम प्रसन्ना भवेयम. आता शेवटचं भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत. आणि म्हटले पूर्वकालवाचकत्वान्तव्ययम निष्कासयत. आता याच्यातलं पूर्वकालवाचक त्वांतव्य काढायचंय. मग आधी केलं तसंच करायचंय. धृत्वा हे इथे त्वांतव्य आहे. मग काय करणार आपण? अभवत सारखं धृत्वा मधल्या मूळ धातूचं रूप करायचं आणि च ॲड करायचा. आता बघा भूमिः स्त्रीरूपम अधारयत. अधारयत का बरं केलं? कारण की आपल्याला अभवत असं त्यांनी दिलंय. अभवत तसंच अधारयत करायचं. तस्य पुरतः च प्रकटिता अभवत म्हणजे अधारयत हे रूप आणि च आपण ॲड केलंय. बाकी वाक्य तसंच आहे. आणि धृत्वा हे काढून टाकलंय. प्रश्न 7 मेलनम कुरुत. म्हणजे मेलनम कुरुत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्यात. तर पहिला आहे कृशाः. तर कोण बारीक होते? प्रजाः कृशाः. उर्वरा, उर्वरा म्हणजे सुपीक. उर्वरा भूमिः सुपीक जमीन. आनंदिताः प्रजाजनाः. दुःशासकः वेनः म्हणजे पृथ्वीराजाचे जे वडील होते वेनराज ते दुःशासक होते. आणि प्रजाहितदक्षः पृथुः. प्रश्न 8 समानार्थक शब्दम लिखत. समानार्थी शब्द लिहायचे. पहिला वृक्षः, याला आहेत पादपः किंवा तरुः. त्याच्यानंतर भूमिः याच्यासाठी भूः किंवा वसुंधरा. राजा याच्यासाठी नृपः किंवा भूपः. धनुः याच्यासाठी चापम किंवा शरासनम. आणि नदी यासाठी सरित किंवा तटिनी. आता विरुद्धार्थकम शब्दम लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. स्तुतिः याला आहे निंदा. सद्गुणाः दुर्गुणाः. प्रसन्नाः विषण्णाः. अशक्ताः शक्ताः. पुरतः पृष्ठतः. पुरतः म्हणजे समोर आणि पृष्ठतः म्हणजे मागे, पाठीमागे. कृशाः स्थूलाः. कृश म्हणजे बारीक आणि स्थूल म्हणजे जाड. आता 10वा प्रश्न कह कम वदती. तर कोण कोणास म्हणाले ते आपल्याला सांगायचे.
त्यातलं पहिलं वाक्य तिष्ठन्तु चारणाः. आता हे कोण कोणाला म्हणालंय, तर राजा चारणांना म्हणालाय. त्याच्यामुळे तिष्ठन्तु चारणाः एतद् वाक्यम राजाचारणान अवदत. आता जो म्हणतो त्याची आपण प्रथमा विभक्ती करतो आणि ज्याला म्हणतो त्याची आपण द्वितीया विभक्ती करत असतो. इथे चारण लोक अनेक आहेत म्हणजे बहुवचन आहे, म्हणून चारणान हे द्वितीया विभक्ती बहुवचन केलेलं आहे. एतद् वाक्यम आणि राजा हे प्रथमा एकवचन आहे. राजाचारणान अवदत. दुसरं तत्प्राप्तुं प्रयतस्व. आता हे कोण कोणाला म्हणालंय की ते प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न कर. तर हे वाक्य पुरोहित राजाला म्हणालेत. म्हणून तत्प्राप्तुं प्रयतस्व एतद् वाक्यम पुरोहितः राजानम अवदत. तर पुरोहितः प्रथमा विभक्ती आणि राजानम ही द्वितीय विभक्ती आहे. आता पुढे तव पिता दुःशासकः. हे कोण कोणाला म्हणालंय, तर भूमी पृथुराजाला म्हणाली. म्हणून तव पिता दुःशासकः एतद् वाक्यम भूमिः पृथुन रूपम अवदत. पृथुराजाला म्हणाली. आणि अतः धनुः त्यज. हे सुद्धा वाक्य पृथ्वीच राजाला म्हणाली, भूमीच म्हणाली. म्हणून अतः धनुः त्यज एतद् वाक्यम भूमिः पृथुन रूपम अवदत. आता प्रश्न 11. संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. उदर एव उदरे अधिक एव. पशुवत जीवन्ति पशुवत अधिक जीवन्ति. अशक्ताश्च अशक्ताः अधिक च. आणि पुरोहितो अवदत पुरोहितः अधिक अवदत. आता शेवटचा प्रश्न 12. अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. म्हणजे आता इथे ज्या शब्दाला अंडरलाईन केली आहे त्या शब्दासाठी आपल्याला अमरकोशातून पर्यायी शब्द म्हणजे समानार्थी शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे तो शब्द वापरून. तर पहिला आहे भूमिः स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. आता भूमिः या शब्दाला अंडरलाईन केली. मग भूमीसाठी पृथ्वी किंवा वसुंधरा बरेच नावं आहेत. मग तुम्ही दोन्हीपैकी एक लिहू शकता की पृथ्वी किंवा वसुंधरा स्त्रीरूपम धृत्वा प्रकटिता. आणि भूपालः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. मग आता भूपालः म्हणजे राजा. मग याच्यासाठी शब्द आहेत राजा किंवा नृपः. दोन्हीपैकी एक लिहू शकता. राजा किंवा नृपः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. तर अशा प्रकारे आज आपण आद्य कृषकः पृथुवैन्यः या पहिल्या धड्याचा भाषाभ्यास बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.